संविधान सभेची निवडणूक. ते याच्यावरती आपल्याला पाहायचं की संविधान सभेच्या निवडणुकीबद्दल प्रत्येक प्रांताला आणि संस्थानांना त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात जागा दिल्या जाणार होत्या सुरुवातीला. प्रांताच्या आणि संस्थानांच्या प्रांताला आणि संस्थानांना त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात जागा दिल्या जाणार होत्या. जे ब्रिटिश प्रांत आहेत त्यांना दिलेल्या जागा या प्रांतिक विधिमंडळांच्या सदस्यांकडून निवडून दिल्या जाणार होत्या. हे बघ, सगळ्यात आधी एक गोष्ट लक्षात घे, ही प्रांताला आणि संस्थानांना त्यांच्या प्रांतामध्ये जेवढे लोक आहेत त्याच्या प्रमाणात त्यांना जागा दिल्या जाणार होत्या, किंवा जे संस्थान आहेत त्या संस्थानांमध्ये जितके लोक राहत होते त्याच्या प्रमाणात जागा दिल्या जाणार होत्या. बरोबर, ठीक आहे. आता या प्रांतांना दिल्या जाणाऱ्या जागा कशा निवडून द्यायच्या होत्या? या ब्रिटिश प्रांताला दिलेल्या जागा आहेत या प्रांतिक विधिमंडळाच्या सदस्यांकडून निवडून दिल्या जाणार होत्या. ब्रिटिश प्रांताला ज्या जागा दिल्या जाणार होत्या निवडून, त्या प्रांतिक विधिमंडळ जे प्रांत होते विधानमंडळ, जे स्टेट, आपण जसं राज्य म्हणतो, राज्याला ते प्रांत म्हटलं जायचं, तर प्रांतिक विधिमंडळांच्या सदस्यांकडून त्या निवडून दिल्या जाणार होत्या ब्रिटिश प्रांतांच्या जागा. आणि हे प्रांतिक विधिमंडळाचे जे सदस्य आहेत त्यांना मर्यादित मताधिकार असलेल्यांकडून निवडून दिलेलं होतं. तर मर्यादित मताधिकार असलेले जे लोक आहेत त्यांच्याकडून या प्रांतिक विधिमंडळाच्या सदस्यांना निवडून दिलं जाणार होतं, आणि प्रांतिक विधिमंडळांकडून या ब्रिटिश प्रांताचे जे सदस्य आहेत त्यांना निवडून दिलं जाणार होतं. आणि जे संस्थान आहेत या संस्थानांचे प्रतिनिधी प्रत्यक्ष निवडले जाणार होते. तर ही जी निवडणूक आहे या निवडणुकीवरती प्रश्न येणार म्हणजे येणार. प्रांत आणि संस्थान यांना लोकसंख्येच्या प्रमाणात जागा दिल्या जाणार होत्या. संस्थानांच्या ज्या जागा आहेत त्या प्रत्यक्ष निवडून दिल्या जाणार होत्या. ब्रिटिश प्रांताच्या जागा या प्रांतिक विधिमंडळाकडून निवडून दिल्या जाणार होत्या, आणि प्रांतिक विधिमंडळाचे जे सदस्य आहेत ते मर्यादित मताधिकार असलेल्या लोकांकडून निवडून दिलेलं होतं. ही जी क्रोनॉलॉजी ही तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. आता काही समित्या पाहायच्यात की केंद्रीय अधिकार समिती. तर या केंद्राला संघ असं देखील म्हटलं जातं. तर केंद्रीय अधिकार समिती किंवा त्याला संघ अधिकार समिती म्हणतात, त्याचे अध्यक्ष होते जवाहरलाल नेहरू. काय, संघ किंवा केंद्रीय अधिकार समितीचे अध्यक्ष होते जवाहरलाल नेहरू. सुकाणू समिती, कार्यपद्धती नियम समिती, स्टाफ किंवा वित्त समिती, ध्वज समिती, या ज्या 4 समित्या त्याचे अध्यक्ष होते राजेंद्र प्रसाद. हे तुम्हाला पाठच करायचंय. सुकाणू समितीचे अध्यक्ष राजेंद्र प्रसाद, कार्य समिती नियम पद्धतीचे अध्यक्ष राजेंद्र प्रसाद, स्टाफ आणि वित्त समितीचे अध्यक्ष सुद्धा राजेंद्र प्रसाद होते, आणि जी ध्वज समिती आहे त्या ध्वज समितीचे अध्यक्ष सुद्धा राजेंद्र प्रसाद होते. ह्या ज्या गोष्टी आहेत त्या तुम्हाला पाठ कराव्या लागणार. वल्लभभाई पटेल मूलभूत हक्क, अल्पसंख्याक आणि आदिवासी आणि वगळलेले जे क्षेत्र आहेत त्याचे अध्यक्ष होते. मूलभूत हक्क आणि अल्पसंख्याक ही टोटल एक समिती, मूलभूत हक्क आणि अल्पसंख्याक जी समिती त्याचे अध्यक्ष होते वल्लभभाई पटेल. आदिवासी आणि वगळलेले क्षेत्रांसाठी जी समिती होती त्याचे अध्यक्ष होते वल्लभभाई पटेल. प्रांतिक घटना समितीचे अध्यक्ष होते वल्लभभाई पटेल. याला प्रांतिक घटना समिती किंवा प्रांतीय संविधान समिती असं देखील म्हटलं जातं. ही महत्वाची समिती आहे. मूलभूत हक्क अल्पसंख्याक समिती वल्लभभाई पटेल, आदिवासी वगळलेलं क्षेत्र वल्लभभाई पटेल, प्रांतिक घटना समिती वल्लभभाई पटेल, आणि प्रांतीय संविधान समिती सुद्धा वल्लभभाई पटेल यांच्या अध्यक्षतेखाली होते. एच.सी. मुखर्जी हे अल्पसंख्याक उपसमितीचे अध्यक्ष होते, आणि मूलभूत हक्क उपसमितीचे अध्यक्ष हे जे.बी. कृपलानी होते. लिहिताना उलट झाले म्हणून ते तसे. एच.सी. मुखर्जी अल्पसंख्याक उपसमितीचे अध्यक्ष होते, जे.बी. कृपलानी मूलभूत हक्क समितीचे अध्यक्ष होते. जवाहरलाल नेहरू संस्थानिकांशी चर्चेसाठी जी समिती आहे त्याचे अध्यक्ष जवाहरलाल नेहरू होते. संघराज्य अधिकार समितीचे अध्यक्ष जवाहरलाल नेहरू होते, आणि संघराज्य घटना समितीचे अध्यक्ष सुद्धा जवाहरलाल नेहरू होते. तर संघराज्य हा जर शब्द आला तर त्याचे अध्यक्ष जवाहरलाल नेहरू आहे, आणि संस्थानिकांशी चर्चेसाठी समिती जरी म्हटली त्याचे अध्यक्ष जवाहरलाल नेहरू आहे. भारतीय घटनेची सल्लागार समितीची आहेत त्याचे अध्यक्ष वल्लभभाई पटेल होते. भारतीय घटनेची सल्लागार समितीचे अध्यक्ष वल्लभभाई पटेल होते. तर या ज्या समित्या आहेत या तुम्हाला पाठ करायच्या आहेत. तर हे थोडं व्हॅल्यू ऍडिशन म्हणून दिले. वरच्या आधी छान पाठ करायचे, मग ह्या पाठ करायचा विचार करायचा. के.एम. मुन्शी
ऑर्डर ऑफ बिझनेस समिती, बिझनेस म्हणजे उद्योग, या बिझनेस किंवा उद्योग समितीचे अध्यक्ष जर म्हटलं तर के एम मुन्शी होते. जी व्ही मावळणकर, संविधान सभेचं जे कार्य आहे त्या कार्यावरचे जे समितीचे अध्यक्ष जी व्ही मावळणकर होते. वरदचार्या, नागरिकत्वावरील जी समिती होती, तदर्थ समिती नागरिकत्वावरील, त्याचे अध्यक्ष होते वरदचार्या. अल्लादी कृष्णस्वामी अय्यंगार योग्यता समितीचे अध्यक्ष होते. तर ह्या व्हॅल्यू ऍडिशन म्हणून नंतर पाठ करायच्या, सुरुवातीला ज्या वर्षात त्या आधी पाठ केल्या झाल्या पाहिजे. केंद्रीय अधिकार किंवा संघ समिती जवाहरलाल नेहरू, सुकाणू समिती राजेंद्र प्रसाद, कार्यपद्धती राजेंद्र प्रसाद, स्टाफ वित्त राजेंद्र प्रसाद, ध्वज समिती राजेंद्र प्रसाद. मूलभूत हक्क अल्पसंख्याक वल्लभभाई पटेल, वगळलेले आदिवासी वगळलेले क्षेत्र वल्लभभाई पटेल, प्रांतिक घटना समिती प्रांतीय संविधान समिती वल्लभभाई पटेल. अल्पसंख्याक एच सी मुखर्जी, मूलभूत हक्क जे बी कृपलानी, संस्थानिकांच्या चर्चेसाठी जवाहरलाल नेहरू, संघराज्य अधिकार जवाहरलाल नेहरू, संघराज्य घटना जवाहरलाल नेहरू, भारतीय घटनेची सल्लागार समिती वल्लभभाई पटेल. बिझनेस के एम मुन्शी, संविधान सभेच्या कार्यावरील मावळणकर, वरदचार्या नागरिकत्वासाठी, अल्लादी कृष्णस्वामी योग्यता समिती. ह्या ज्या समित्या, एक प्रश्न 100% विचारला जातो, एवढ्या समित्या पाठ केल्या तर एक प्रश्न तुमचा 100% बरोबर येईल. 29 ऑगस्ट 1947 काय अरे मसुदा समितीची स्थापना झालेली आणि तिला काय म्हटलं जातं, प्रारूप समिती असं देखील तिला म्हटलं जातं. संविधान तयार करण्यासाठी सभेने किती समित्या आतापर्यंत स्थापन केल्यात विचारलं जाऊ शकतं. संविधान तयार करण्यासाठी 22 समित्या आतापर्यंत स्थापन झालेल्या आहेत. पहिल्या बैठकीमध्ये मुस्लिम लीगचे सर्व सदस्य हजर होते असं ते वाक्य देतात, ते चुकीचं आहे. मुस्लिम लीगने बहिष्कार घातला होता, त्यामुळं सर्व सदस्य काय, एकही सदस्य हजर राहण्याचा प्रश्न नव्हता. बर, ह्या संविधान सभेमध्ये बिगर काँग्रेस पक्षाचे सदस्य कोण कोण होते, तर हे 4 सदस्य, 3 सदस्य इथं पाठ करून ठेवायचे. बिगर काँग्रेस, काँग्रेस पक्षाचे सदस्य हे नव्हते तरी देखील हे संविधान सभेमध्ये हजर होते. तर संविधान सभेचे बिगर काँग्रेस सदस्य कोणते, तर पहिलं नाव पाठ करायचं सरदार हुकुम सिंग, दुसरं नाव येतं के टी शहा, तिसरं नाव येतं महावीर त्यागी. महावीर त्यागी, पहिलं नाव काय, सरदार हुकुम सिंग, काँग्रेसचे सदस्य नव्हते. के टी शहा काँग्रेसचे सदस्य नव्हते. महावीर त्यागी काँग्रेसचे सदस्य नव्हते. तरी देखील हे जे 4 सदस्य आहेत, हे 4 सदस्य संविधान सभेमध्ये हजर होते. भारताने जरी ब्रिटिश पद्धतीवर आधारलेली संसदीय शासन पद्धती स्वीकारली असली, तर परीक्षेला मुळात हा पण प्रश्न येतो की भारताने कोणत्या देशाची संसदीय शासन पद्धती स्वीकारली. तर आपली जी संसद आहे किंवा जी संसदीय शासन पद्धती ती आपण ब्रिटिश पद्धतीवर आधारलेली, ब्रिटिशांकडून ती घेतलेली आहे. आणि ब्रिटिशांकडून जरी घेतलेली असली तरी ब्रिटिश संसदेप्रमाणे भारतीय संसद सार्वभौम नाही. आपण जे संसदेचं कामकाज आहे किंवा जी संसद आहे ते आपण कोणत्या देशाकडनं घेतली आहे, ब्रिटिश या देशाकडून घेतली आहे. संसद आपण कोणत्या देशाकडनं घेतली आहे, ब्रिटिश देशाकडनं. पण मुद्दा असा आहे की ह्या ब्रिटिश देशामध्ये ही जी संसद आहे ही संसद सार्वभौम आहे, सार्वभौम आहे, ती स्वतः पूर्ण स्वतंत्र आहे. पण भारतामध्ये जी संसद आहे ती भारताची संसद सार्वभौम नाहीये. हे वाक्य तू लक्षात ठेवायचं. ब्रिटिशांप्रमाणे आपण संसदीय शासन व्यवस्था स्वीकारली, पण ब्रिटिश या देशामध्ये संसद सार्वभौम आहे, पण भारतामध्ये संसद सार्वभौम नाही. अंतिम मसुद्याची तारीख पाठ आहे 4 नोव्हेंबर 1948 माहिती आहे. समितीचे 2 उपाध्यक्ष माहिती आहे, एच सी मुखर्जी आणि बी टी कृष्णमाचार्य, हे तुम्हाला माहिती आहे. राज्यघटनेची जी मूळ प्रत आहे ती राष्ट्रीय भवनात नसून संसदेच्या लायब्ररीमध्ये, हे सुद्धा आपल्याला ठाऊक आहे. अल्ट्रा व्हिरस म्हणजे काय, असा एक प्रश्न आला होता की अल्ट्रा व्हिरस म्हणजे काय. संसदेने पारित केलेला एखादा कायदा घटनेच्या तत्वांच्या विरोधात असेल, जर एखादा कायदा घटनेच्या तत्वांच्या विरोधात असेल तर त्याला अल्ट्रा व्हिरस असं म्हटलं जातं. केंद्रीय कार्यकारी मंडळामध्ये काय काय येतं, केंद्राचं एक कार्यकारी कार्य करणारे एक मंडळ असतं आणि दुसरं कायदे करणारे एक मंडळ असतं. केंद्राचं सेम राज्याचं पण असंच असतं. तर केंद्राचं जे कायदे करणारं मंडळ आहे ना, कायदा कुठं होतं, लोकसभामध्ये, राज्यसभामध्ये, आणि त्याला संमती कोण देतं, राष्ट्रपती. म्हणून कायदे करण्याचं जे मंडळ आहे, जे कायदे मंडळ आहे त्याच्यात लोकसभा येते, राज्यसभा येते आणि राष्ट्रपती येतात. कार्यकारी मंडळ म्हणजे कामकाज मंडळ, काम करणाऱ्यामध्ये कोण कोण येतं, तर काममध्ये राष्ट्रपती येतात, उपराष्ट्रपती हे कामकाजामध्ये येतात, पंतप्रधान आणि त्याच्या खालचं हाताखालचं मंत्रिमंडळ हे सुद्धा कार्यकारीमध्ये येतात. आणि एक येतो तो म्हणजे महान्यायवादी सुद्धा या कार्यकारी मंडळामध्ये येतो. पण भारताचा नियंत्रक आणि महालेखा परीक्षक हा कार्यकारी मंडळामध्ये येत नाही, हे प्रकर्षाने पाठ करून ठेवायचं. 148 याचा आर्टिकल आहे, तो आर्टिकल आपण नंतर बघूया. पण भारताचा नियंत्रक आणि महालेखा परीक्षक हा कलम 148 अंतर्गत किंवा हा 148 अंतर्गत भारताचा नियंत्रक आणि महालेखा परीक्षकाची नेमणूक होते. पण हा भारताचा नियंत्रक आणि महालेखा परीक्षक कार्यकारी मंडळामध्ये येत नाही. तर कार्यकारी मंडळामध्ये काय काय येतं, राष्ट्रपती, उपराष्ट्रपती येतात, पंतप्रधान, मंत्रिमंडळ येतं
आणि महान्यायवादी येतो. कायदेमंडळात काय येतं? राष्ट्रपती, राज्यपाल, राष्ट्रपती, राज्यसभा आणि लोकसभा येतं. प्रश्न कुठं आलाय? प्रश्न इथं आलाय. त्याच्यात पाठ करायचं नियंत्रक आणि महालेखा परीक्षक हा कार्यकारी मंडळाचा भाग नाही. ठीक आहे. हा, तर आता बघा पुढं थोडंसं हे वाक्य थोडंसं मोठं आहे, पण लक्ष देऊन ते वाचायचं. राज्यघटनेच्या शिल्पकारांनी संसदेला म्हणजे केंद्र शासनाला साध्या पद्धतीने राज्याची पुनर्रचना करण्याचे अधिकार दिलेत. याचा अर्थ काय? साध्या पद्धतीने राज्याची पुनर्रचना म्हणजे काय? समजा महाराष्ट्र राज्याचा एखादा भाग आहे. आता समजा इथं महाराष्ट्र राज्य, इथं गुजरात आहे, इथं महाराष्ट्र आहे. तर महाराष्ट्राला गुजरातचा आणखी अर्धा भाग महाराष्ट्राला जोडून टाकायचा. असं जर राज्य शासनाने सर्व केंद्र शासनाने जर ठरवलं तर त्यांना हे साध्या पद्धतीने एकदम इझिली पद्धतीने हे करता येतं. हा त्याचा अर्थ झाला. कारण असं आहे की भारत सरकार कायद्याअंतर्गत जी प्रांतांची गटवारी आहेत किंवा समजा हा जो भारत देश आहे, या भारत देशामध्ये जेवढे पण राज्य आहेत या प्रांतांची जी गटवारी, जे प्रांत म्हणजे काय? प्रांतांची गटवारी म्हणजे काय? जितके पण राज्य पडलेले आहेत हे सामाजिक, सांस्कृतिक आणि भाषिक आधारावर याची विभागणी नाही झालेली. इथं महाराष्ट्र आहे, इथं गुजरात आहे, इथं बिहार आहे, खाली आंध्र प्रदेश आहे. हे जे राज्यांची आपण विभागणी केली आहे ना, ही विभागणी सामाजिक आधारावरती नाही केलेली, सांस्कृतिक आधारावरती नाही केलेली, भाषिक आधारावरती नाही केलेली, तर ही विभागणी ऐतिहासिक आणि राजकीय कारणांवर आधारलेली होती. ही जी विभागणी आहे ही सामाजिक कारणांवरती नाहीये, सांस्कृतिकतेवर आधारलेली नाहीये, भाषिक विभागणीवरती आधारलेली नाहीये. तर ही जी विभागणी आहे याच्या मागे राजकीय कारण आहेत, याच्या मागे राजकीय आणि ऐतिहासिक कारण आहेत. राजकीय कारण आणि ऐतिहासिक कारण होते, त्याच्यानुसार आपण ही विभागणी केली. याचा सामाजिक संस्कृतीशी काही संबंध नाही. आपला याचा उद्देश फक्त राजकीय आणि ऐतिहासिक होता, म्हणून आपण याच्यामध्ये बदल जो आहे तो साध्या पद्धतीने याच्यामध्ये आपण बदल करू शकतो. हा या वाक्याचा अर्थ आहे आणि हे वाक्य परीक्षेला विचारले म्हणून मी इथं ते समजून सांगितलेलं आहे. 26 नोव्हेंबर 1949 घटनेला स्वीकृती मिळाली आहे, घटनेला मान्यता मिळाली आहे. 26 नोव्हेंबर हा जो दिवस आहे म्हणून 2015 पासून हा जो दिवस आहे हा संविधान दिवस म्हणून साजरा केला जातो. जर परीक्षेला विचारलं की संविधान दिवसाची तारीख किती, तर 26 नोव्हेंबर हा जो दिवस हा संविधान दिवस म्हणून साजरा केला जातो. कोणत्या सालापासून साजरा केला जातो? 2015 सालापासून. आणि हे साजरं करण्यासाठी जे नोडल मंत्रालय ते आहे सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालय. याला नोडल मंत्रालय म्हणून आपण समजलेलं आहे. तर नोडल मंत्रालय कोणते? सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालय जे आहे ते याचं नोडल मंत्रालय. 26 नोव्हेंबर 1949 घटनेला स्वीकृती आहे आणि 26 नोव्हेंबर हा दिवस आपण संविधान दिवस म्हणून 2015 पासून साजरा केला आहे. 4 नोव्हेंबर 1948 अंतिम मसुद्याची तारीख आहे. 4 वेळा ऑलरेडी मी इथं लिहिलेलं आहे, पाठच झालंय. 4 नोव्हेंबर 1948 अंतिम मसुदा मंजुरी केलेला आहे. आंबेडकर यांनी त्यावेळेस हा जो मसुदा हा प्रेझेंट केला त्यावेळेस त्यांच्या भाषणामध्ये पहिल्यांदा घटनात्मक नीतिमत्ता या शब्दाचा उच्चार केलेला आहे. तर जर प्रश्न याच्यावरती येऊ शकतो, घटनात्मक नीतिमत्ता याच्यावरती प्रश्न पडू शकतो की घटनात्मक नीतिमत्ता या शब्दाचा उल्लेख पहिल्यांदा कोणी केलेला? तर पहिल्यांदा उल्लेख आंबेडकरांनी केलाय. कधी केलेला आहे? ज्यावेळेस अंतिम मसुदा प्रेझेंट केला त्यावेळेस. आणि त्याच वेळेस या भाषणामध्ये भारताच्या प्रशासकीय आणि राजकीय व्यवस्थेमधील जे खेड्यांची भूमिका आहे याच्यावरती, प्रशासकीय आणि राजकीय जी व्यवस्था आहे भारताची त्याच्यामध्ये जी खेड्यांची भूमिका आहे याच्यामध्ये, या भाषणामध्ये खेड्यांच्या भूमिकेवरती बाबासाहेब आंबेडकरांनी जे भाष्य केलं होतं त्या भाष्यावरून विवाद सुद्धा निर्माण झाला होता. तर हे सुद्धा लक्षात ठेवायचं, खेड्याच्या भूमिकांवरून विवाद सुद्धा निर्माण झालेला होता. ठीक आहे. 1945 हे आंबेडकरांच्या संविधान सभेच्या आवश्यकतेला व स्थापनेला स्पष्ट विरोध होता. तर संविधान सभा सुरुवातीला स्थापन करू नये या मताचे बाबासाहेब आंबेडकर होते 1945 या सालामध्ये. तर असं जर वाक्य आलं की सुरुवातीला बाबासाहेब आंबेडकरांचा संविधान सभेच्या स्थापनेला विरोध होता, तर सुरुवातीला 100% विरोध होता, हे बरोबर आहे. का बरं? याच्या मागे कारण काय होतं की जी सभा आहे ती पूर्णपणे निरर्थक आणि खूप धोकादायक असा प्रोजेक्ट आहे असं कोणी म्हटलंय संविधान सभेबद्दल? तर हे वाक्य विचारलं जाऊ शकतं. सभा ही पूर्णपणे निरर्थक आहे, तिचा काहीच उपयोग नाही असं बाबासाहेब आंबेडकरांचं म्हणणं होतं. ती धोकादायक असा प्रोजेक्ट आहे असं बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान सभेबद्दल वाक्य बोललेलं आहे. भारतातील सर्वात प्रमुख प्रश्न सांप्रदायिक आणि जातीय आहेत असं मत बाबासाहेब आंबेडकरांचं होतं. तर सांप्रदायिक आणि जातीय प्रश्नांवरती फोकस केला पाहिजे म्हणून त्यांनी सुरुवातीला संविधान सभेला विरोध केलेला होता. जवळपास जितक्या पण चर्चा झाल्यात ना याच्यावरती प्रश्न नाही आलेले, पण प्रश्न पडू शकतात. 36 लाख शब्द बोलण्यात आले होते. ही जी संविधान सभा तयार केली, ही संविधान सभा जी राज्यघटना तयार केली, ह्या राज्यघटनेमध्ये
ती तयार करण्यामध्ये जवळपास 36 लाख शब्द बोलण्यात आले होते आणि 6 सदस्य असे होते की ज्यांनी 1 लाखांपेक्षा अधिक शब्द बोलले होते. म्हणजे या 6 सदस्यांनी जवळपास 6 लाख शब्द तर या 6 सदस्यांनीच या विधानसभेमध्ये बोलले होते. जवळपास 36 लाख शब्द बोलण्यात आले होते आणि 6 सदस्य असे होते ज्यांनी 1 लाखांपेक्षा जास्त शब्दांचा उच्चार केला होता. सगळ्यात जास्त शब्दांचा उच्चार बाबासाहेब आंबेडकरांनी केलेला आहे. 2,67,000 इतकं शब्द बाबासाहेब आंबेडकरांनी बोललेले आहेत. आणि 2 नंबर शब्द बोलले होते एच.व्ही. कामत यांनी 1,88,000. एच.व्ही. कामत हे 2 नंबरचे शब्द आहेत. त्यांनी 1,88,000 शब्द उच्चारले होते. 15 महिलांपैकी 10 जे सदस्य आहेत, ज्या महिला यांनी चर्चेमध्ये भाग घेतला होता, 10 महिलांनी जवळपास 10 महिलांचा चर्चेमध्ये जो वाटा आहे हा 2% वाटा होता. 15 महिलांपैकी 10 महिलांनी भाग घेतला. यांचा वाटा जवळपास 2%च्या आसपास वाटा होता. सगळ्यात जास्त शब्द याच्यामध्ये दुर्गाबाई देशमुख ह्या बोललेल्या आहेत. जवळपास 22,000 शब्द दुर्गाबाई देशमुख बोललेले आहेत. आणि 2 नंबर बोलले आहेत ते म्हणजे बेगम एजाज रसूल. तर 2 नंबरचं नाही लक्षात ठेवलं तरी काही हरकत नाही. एवढं ठेवा. सगळ्यात जास्त शब्द बाबासाहेब आंबेडकर बोललेले आहेत 2,67,000. 15 महिलांपैकी 10 महिलांचा जो वाटा आहे तो 2% होता आणि सगळ्यात जास्त शब्द दुर्गाबाई देशमुख बोललेल्या आहेत. ऍटलीस्ट एवढं पाठ करून ठेवा. ह्या चर्चेमध्ये प्रांताच्या निर्वाचित प्रतिनिधींपैकी 210 प्रतिनिधींनी सहभाग घेतला होता आणि संस्थानिकांच्या प्रतिनिधींपैकी 64 जे सदस्य आहेत यांनी याच्यामध्ये भाग घेतला होता. प्रांतांच्या किती 210 आणि संस्थानिकांच्या किती प्रतिनिधींनी भाग घेतला होता 64. हे इतकं महत्वाचं नाहीये, हे नाही लक्षात राहील तरी काही हरकत नाही. दक्ष आणि वेलायुधन ह्या दलित महिला होत्या. एकमेव दलित महिला कोण, संविधान सभेमधली एकमेव दलित महिला कोण असं जर आलं तर त्याचं उत्तर येतं दक्ष आणि वेलायुधन. आणि एकमेव मुस्लिम महिला संविधान सभेमध्ये कोण, तर त्यांचं नाव आहे बेगम एजाज रसूल. एकच दलित महिला होती जिचं नाव आहे दक्ष आणि वेलायुधन. एकच मुस्लिम महिला होती जिचं नाव आहे बेगम एजाज रसूल. घटना जी आहे ना ती हिंदीमध्ये लिहिलेली होती आणि ती हिंदीमध्ये लिहिण्याचं काम केलं होतं वसंत कृष्ण वैद्य यांनी आणि त्यांनी ती स्वतःच्या हाताने लिहिलेली होती. वसंत कृष्ण वैद्य नाव लक्षात ठेवायचं. वसंत कृष्ण वैद्य यांनी जी राज्यघटना ती हिंदीमध्ये लिहिलेली होती. संविधान सभेतनं इला चिन्ह जे चिन्ह ते हत्तीचं चिन्ह दिलं होतं. संविधान सभेला कोणतं चिन्ह दिलं होतं तर संविधान सभेला हत्तीचं चिन्ह दिलं होतं. याच्यामध्ये जे सेक्रेटरी होते त्यांचं नाव होतं एच.व्ही.आर. अय्यंगार. संविधान सभेचे सेक्रेटरी कोण, महत्वाचा प्रश्न, किंवा चिन्ह कोणतं तर हत्ती महत्वाचा प्रश्न आहे. सेक्रेटरी कोण तर अय्यंगार हे त्याचे सेक्रेटरी होते. आणि त्याचबरोबर संविधान सभेचे मसुदाकार, प्रारूपकार, आरेखक कोण तर ते होते S.N. मुखर्जी. फार महत्वाचं नाव आहे S.N. मुखर्जी. यांच्यावरती प्रश्न पडू शकतो. तर संविधान सभेचं चिन्ह हत्ती, सेक्रेटरी अय्यंगार आणि मसुदाकार, प्रारूपकार आणि आरेखक जे होते त्यांचं नाव आहे S.N. मुखर्जी. S.N. मुखर्जी, प्रारूपकार, मसुदाकार, आरेखकार S.N. मुखर्जी. सेक्रेटरी होते ते म्हणजे अय्यंगार. आणि आंबेडकरांनी असं म्हटलं होतं की जी घटना आहे ती काळजीपूर्वक तिच्यामध्ये जे शब्दरचना आहेत ती जी शब्दरचना एकदम काळजीपूर्वक केली आहे राज्यघटनेमध्ये आणि याचं जे श्रेय जातं ते आंबेडकरांच्या मते हे श्रेय पूर्णपणे S.N. मुखर्जी यांना गेलेले आहेत. कारण S.N. मुखर्जी यांनाच प्रारूपकार, मसुदाकार, आरेखक असं म्हटलेलं आहे. तर याची जी शब्दरचना ती इतकी काळजीपूर्वक केलेली आहे की त्याच्यामध्ये चुका नाहीयेत आणि हे होऊ शकलं हे फक्त S.N. मुखर्जी यांच्यामुळे होऊ शकलं असं आंबेडकरांनी म्हटलेलं आहे. तर ही जी मसुदा समिती आहे ना हिला भरकटलेली समिती असं देखील म्हटलं जातं. कारण आहे ना हिला राज्यघटना तयार करण्यासाठी खूप जास्त वेळ लागला असं म्हटलेलं आहे. खूप वेळ लागला राज्यघटना तयार करायला म्हणून मसुदा समितीला भरकटलेली समिती असं देखील म्हटलेलं आहे. बरोबर. तर असं कोणी म्हटलेलं आहे तर नाझिरुद्दीन अहमद. नाझिरुद्दीन अहमद हे जे व्यक्ती आहेत या नाझिरुद्दीन अहमद यांनी संविधान सभेला भरकटलेली समिती म्हटले. तर परीक्षेला प्रश्न पडू शकतो भरकटलेली समिती कोणी म्हटलेले आहेत तर नझिरुद्दीन जे अहमद आहे नझिरुद्दीन अहमद यांनी भरकटलेली समिती असं त्या मसुदा समितीला म्हटलेले. जवाहरलाल नेहरू भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे सदस्य होते. फ्रँक अँथनी अँग्लो इंडियनचे सदस्य होते. पाठ करायचे याच्यावरती प्रश्न आलेला आहे. जवाहरलाल नेहरू भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे सदस्य होते. फ्रँक अँथनी अँग्लो इंडियन होते. त्याचबरोबर श्यामा प्रसाद मुखर्जी हिंदू महासभेचे सदस्य होते. आंबेडकर अनुसूचित जातीचे म्हणजे SC मधून आलेले होते. दलित वर्गातून कोण आलं होतं जगजीवन राम हे जे दलित वर्गातून आले होते. राम म्हटलं तर दलित वर्गातून आले होते. मौलाना आझाद हे पत्रकार होते.
A.V. ठक्कर समाजसुधारक होते. पट्टाभी सीतारामय्या हे डॉक्टर होते. पट्टे लावतात ना डॉक्टर, पट्टे लावतात, बँडेज करतात, तर ते डॉक्टर होते पट्टाभी सीतारामय्या. आणि कृष्णम्माचारी हे उद्योजक होते. जे कृष्ण आहेत बघा, कृष्ण कृष्ण आपले जे कृष्ण होते ते फार उद्योगी होता कृष्ण, बरोबर ना. तर म्हणून हे कृष्णम्माचारी जर आलं तर ते उद्योगी लावायचं. ठीक आहे. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे सदस्य कोण होते? जवाहरलाल नेहरू. फ्रँक अँथनी अँग्लो इंडियनचे होते. श्यामा मुखर्जी हिंदू महासभा. आंबेडकर एससीचे होते. मौलाना आझाद पत्रकार. A.V. ठाकर समाजसुधारक. पट्टाभी सीतारामय्या डॉक्टर आणि कृष्णम्माचारी उद्योजक. अशा प्रकारे आपलं हे चॅप्टर संपतं. तर हे जे चॅप्टर आहे ना बाळा, मोस्ट इम्पॉर्टंट आहे. राज्यघटनेने सुरुवात केली तर हे सगळ्यात महत्वाचं चॅप्टर आहे. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट आहे. जेवढं पण दिलं मी पाठ करण्यासाठी, खूप साऱ्या गोष्टी याच्यामध्ये पाठ करण्यासारख्या आहेत, लक्षात ठेवण्यासारख्या आहेत. जर तुम्ही हे पहिल्यांदा लेक्चर करत असाल, पहिल्यांदा जर या सगळ्या गोष्टी पाठ करण्याचा ट्राय जर केला, ते तुम्हाला खूप जास्त हार्ड वाटेल. लक्षात नाही राहणार सुरुवातीला, 100% लक्षात नाही राहत, पण तुम्हाला याच्यावरती मेहनत घ्यावी लागेल. तुम्हाला 2-4 वेळा हे व्हिडिओ बघायचे, सारखं 4 वेळा, 5 वेळा, 10 वेळा, जोपर्यंत लक्षात राहत नाही तोपर्यंत वाचायचं. अजून एक गोष्ट सांगतो की तुम्ही काय करता, पहिल्यांदा वाचायला घेतात आणि पहिल्यांदाच लक्षात ठेवण्याचा ट्राय करतात. बाळा, पहिल्यांदा कधीच लक्षात नाही राहत. जोपर्यंत आपण एका रस्त्याने एकदा जातो, दोनदा जातो, तीनदा जातो, चौथ्यांदा एकाच रस्त्याने जातो, त्यावेळेस आपला तो रस्ता पाठ होतो. तर तुम्ही तो ओळखीचा होत चालतो, ओळखीचा झाल्यानंतर ते पाठ होतं. तर तुम्ही काय केलं पाहिजे, एखादी गोष्ट जर पाठ करायची असेल, कोणती पण गोष्ट जर पाठ करायची असेल तर तिला एकदा वाचा. तिच्यातल्या 40% गोष्टी ओळखीच्या वाटतील. दुसऱ्यांदा वाचा, त्याच्यातल्या 60% गोष्टी ओळखीच्या वाटतील. तिसऱ्यांदा वाचा, मग त्यावेळेस तुमचं 90% गोष्टी ओळखीच्या राहतील. चौथ्यांदा वाचा, त्यावेळेस तुमच्या 100% गोष्टी ओळखीच्या तुम्हाला वाटतील. आणि ज्यावेळेस 100% ओळख होते, मग 5व्या वेळेस तुम्ही ते पाठ करायला सुरुवात करा, ते लक्षात ठेवायला सुरुवात करा. मग 5व्या वेळेस ते लक्षात राहायला सुरुवात होईल. तुमची ओळखच झालेली नसते, त्या रस्त्याने तुम्ही एकदा दोनदाच गेलेला असतं, तुम्हाला वाटतं हे लगेच पाठ व्हावं, ते अपेक्षाच करणं चुकीचं आहे. तसं नाही होत बाळा, तसं कधीच नाही होत. ते त्या कंटेंटला तुला 4-5 वेळा वाचावं लागणार आणि 4-5 वेळा वाचून झालं की मग ती गोष्ट तुझ्या 100% लक्षात राहील. तर हा याच्यावरती 100% येणारी जी कंबाईन किंवा राज्यसेवा त्याच्यामध्ये या चॅप्टर मधून 100% प्रश्न येणार. या गोष्टी पाठ ठेवा, तुम्हाला तो मार्क 100% येईल. थँक्यू सो मच.